नमस्कार मित्रांनो, मी आहे आर्य आणि स्वागत आहे आपला नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे भाऊबीज. तर तुम्ही पाहिलेच असतील सीन्स की आम्ही मामाच्या गावी आलो आहेत. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर ही आहे माझी छोटीशी क्यूटशी एंजल आणि आज आहे भाऊबीज. तर चला बघूया काय सेलिब्रेशन होणार आहे. उत्सुक देखो गिफ्ट भेटले यांना म्हणतो आपण स्टफ टॉयज. तर बघूया मला काय भेटते. थँक्यू वेदांश. रो रही है एंजल, रो रही है. एंजल को बड़े होने के बाद इसको ये दिखाना. चप्पल घाल, चिपी चिपी. जे बॅगी जीन्स पहनी है मैंने वो नुसती नीचे. एक सेकंड, मराठी में ब्लॉग था ना. येतील थांब. हाय कर हाय. इसके पापा आ चुके. यहाँ पर फोटो सेशन चल रहा है और इन दोनों का क्या चल रहा है, मतलब कुछ भी कर लेते हैं ये लोग. ओह माय गॉड. क्या ये है हमारा छोटा सा क्यूट सा वेदांश. मम्मी येते. तर फायनली गाईस इथे आमचं सगळ्यांचं भाऊबीजचं सेलिब्रेशन झालेलं आहे. हा होता शेवटचा दिवस दिवाळीमधला. मम्मी कॉपीराइट पडेल. कॉपीराइट येईल, कॉपीराइट. आता खुशीच्या घरी. अय खुशी, खुशीच्या घरी. गाईस किती सुंदर केले तिने. तर तुम्ही मागे बघू शकता, खाली पण फुलांची रांगोळी. तर फायनली गाईस आता आम्ही सगळे डेकोरेशन आणि ते केलेलं होतं, तिथे फोटोज वगैरे काढले आणि मी. आता वेदांशन त्यांना त्यांच्या मामाच्या घरी जायचं आहे. सो आम्हाला एंजल थोडाच वेळ भेटू शकली, कारण की काल रात्री तर ती झोपलेली होती जेव्हा आम्ही आलो तेव्हा. ॲक्च्युली आम्ही आता वरती गेलो होतो, तिथे राहते माझी मैत्रीण. सो गाईज आत्ता वाजता आहे दुपारचे 2 आणि आमचं जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे. आमची मामी पण गेली आता गावाला, कारण की आज भाऊबीज आहे. तर फक्त आता इथे वेदांश राहिला आहे आमच्यासाठी. तर आता मला तेच एडिटिंगचे वगैरे कामं आहेत, कारण की सगळे फोटोज व्हिडिओज माझ्या फोनमध्ये आहेत आणि माझा फोन स्विच ऑफ झालेला होता. खरंच सॅमसंगच्या फोनचं सगळं चांगलं आहे बरं का, फक्त बॅटरी टिकत नाही, ते पण माझ्याकडून तर अजिबात टिकत नाही. तर आता मी तेच कामं करते आणि भेटू थोड्या वेळानंतर. गाईस तर आता वाजता आहे इव्हिनिंगचे 5:30 आणि हा आहे आमचा वेदांश, जो की आता गेम खेळतोय. कोणता गेम खेळतोय बा? यूट्यूब बघतोय, गेम नाही खेळते. आणि इथे आमचे असाइनमेंट्स वगैरे तर कधी संपत नाही. हे जे तर बिचाराचे असाइनमेंट पेपर पण संपले होते, नवीन आणले त्यांनी. आता किती बाकी आहे तुझं रायटिंग? ह्यांना माहिती काय, यांच्या सरांचा मेसेज पडला की रोज एक पेपर देणार आहे. 10th गेला हा, 10 बोर्ड्स पण केले. 3 महिन्यावर राहिले, अभ्यास नाही करता येत. जे 10th आता पास आउट झाले, चांगले पर्सेंटेज नाही, त्यांनी कमेंट करा कसं अभ्यास करायचा. तुझ्या बहिणीला 96 होते रे. सांगत नाही. 3:30 पासून मी बसली याच्यावर काम करण्यासाठी. अजूनपर्यंत हा रिस्टार्टिंगच होतोय. आता माझा जीव थकलाय, कारण की आता 6 वाजत होत आहे. आता हिच्या घरी गेलो होतो, आता ही आमच्या घरी आली आहे. खुशी, वेदांश, सिद्धी. तर गाईज इथे आमची गोकुलधाम सोसायटी आणि इथे तर तुम्ही लाइटिंग्स वगैरे बघू शकता, तिथे छानपणे कॉलनीला डेकोरेट केलं आहे. हा आमचा आर्य भाऊ. ना 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 ये ट्रेंड तो आपने देखा ही होगा. डुकडुक. तुला माहिती आहे का, मी पण ब्लॉग बनवते. तू माझ्या ब्लॉगमध्ये येणार आहे. हो, माझे सबस्क्रायबर्स आहे 1.4 के सबस्क्रायबर्स आहेत. इथे नाही पेटवायचे दार्य. ते कुठे पण काय होतं हे?
काय नाही होत, लागत नाही, फक्त धरायचंय हातात, काय नाही होत. मी केलंय बघा. गाईज आता सॅनिटायझर वाली रील करणार आहे. दोघं आता नाग लागेल ना पागल डोक्याचा. लाव ना अरे ते लाव ना. मावसा रख मागे. Few moments later. मी चटका देऊ, मला नाही करायचं. ओ शिट. अरे अगं मम्मी 5 मिनिटांनी कर, तू फटाका जळवते इथे. नाही आया सुतळी बॉम्ब फोडणार आहे, ते पण गच्चीवरती, माहित नाही ते पण हाताने ठेवून नाही खाली. फेक ओ साईडला फेक. खाली फेकून दे डायरेक्ट. Few moments later. लाव लाव लाव. एवढे पॉइंट्स कट कर. नव्हतं ना, काय नाही होत. वा, खुशीने पहिल्यांदा सुतळी बॉम्ब फोडलेला आहे. तर काहीच अजून आमचे एवढे फटाके उरलेले आहेत. उलट असं वाटतंय अरे सॅनिटायझरची रील मी केली असती ना, परवडली असती. मी सॅनिटायझर वाली रील करत होतो गाईच, पण आता आमचं पूर्ण सॅनिटायझर संपलेलं आहे आणि आम्ही ती रील आमची थोडीफार सक्सेसफुल झाली होती जशी पाहिजे. पुणे मस्तपैकी ॲस्थेटिक बास्केटमध्ये फटाके आणलेत. एस्थेटिक बास्केट आहे ही. बघा हा एवढंच बाकी होतं आता. काय मम्मीचे बोलणे पडतात. लाव सो मागे. काहीच बघा किती जास्त मेहनत घेतो आम्ही व्हिडिओज काढण्यासाठी. तर आमचं ठरलंय की आता आम्ही नागपूरला बाहेर जाणार आहे. मामाच्या घरी आल्यावर काय कोणी रेस्ट्रिक्शन्स नाही टाकत. नाही मम्मी नॉट अलाउड. इथे फक्त फ्रेंड्स चाललोय आम्ही, मम्मी नॉट अलाउड. मी पण मुलांसोबत जाणार. नाही यू आर नॉट अलाउड. त्यांचं संरक्षण करायला संरक्षण जातील बिचारे. काही होत नाही. तर आम्ही आता जेवण करू आणि मग जाऊ. तुम्हाला माहिती का? मला माहिती ना. सॅनिटायझर वाली रील डू नॉट ट्राय. तर आजची आहे बटर पावभाजी स्पेशल. तर आम्ही आता इथे जेवण करणार आहोत सगळेजण आणि मग आम्ही जाणार आहोत नाईट आउटला बाहेर. मग जेवण करून गेलेलंच परवडेल. इथे मी आहे मिररमध्ये, तुम्ही बघू शकता. 3x झूम. गाईज किती ओरा फार्म केला मी आज फटाके फोडून. खूप मस्त. सगळे हातात फोडले. हा पावभाजी खातोय वेदांश. आलू खाऊ नाही. ही आहे आमच्या घराची लाईटिंग. आम्ही ॲस्थेटिक लाईटिंग म्हणून जरा वार्म कलरचे लाईटिंग आणलेत. नंतर लोकांचे असतात कलरवाले लाईटिंग, ते पण चांगले दिसतं, पण आता आजकाल याची फॅशन आहे. आणि हे आहे आमचा हॉल, जो तुम्ही सकाळी व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. तर माझं हे अभ्यासाचं होतं थोडंसं. मी फक्त 1 पेज केलं आहे काहीतरी. आता गेलाच आजचा दिवस परत. आणि यांनी किती अभ्यास केला आहे? कितीतरी प्रोजेक्ट. मामा पण आलेला आहे. आता आम्ही सगळे करू रात्रीचं जेवण. गाईज दीदी गेली. आजीने कुछ गिफ्ट लाया है. माहित नाही गाईस काय आणलंय बरं का. अरे हा मराठीत ब्लॉग आहे, सॉरी. व्हिडिओ बंद करून माझ्यासाठी गिफ्ट आणलंय. गिफ्ट कोणाला नाही आवडत, मला तर खूप जास्त आवडतं. सरप्राईज तुला. काय बघू काय आहे याच्यात. काय तुला पण माहिती आणि काही नसलं तर बॉक्स कडे बघून असं वाटतं ड्रेस आहे किंवा साडी आहे. साऊथ इंडियन. आता मी साडी द्यायला घातली. हे साऊथ इंडियन साडी. हो, मला ही South Indian. ही साऊथ इंडियन बनायला आवडतं हिला. साऊथ इंडियनची लग्न करावे. तर काय आता वाजता आहे रात्रीची 9:30 आणि कोइन्सिडेंटली आम्ही दोघी ब्लॅक अँड व्हाईट झालोय. बघा म्हणजे आमचे विचार किती जास्त जुळतात. तर गाईज ही आहे आमची गोकुलधाम सोसायटी आणि आता आम्ही रात्रीचं चाललोय बाहेर. माहित नाही किती वाजतील घरी यायला, पण चाललोय. हे आहेत येवल्याचे गल्ले बोळी. आम्ही इथे पोहोचलोय. गाईज फायनली आम्ही आता इथे गावात आलेलो आहोत. हे आहे आमचे
द स्ट्रीट्स ऑफ येवला. ते येवला पैठणी असं फेमस वाले. ही आहे आमची येवल्याचे मोठा आकाश कंदील. बघू शकता तुम्ही किती मोठं आहे हे. तर गाईज ही आहे सिद्धी. परत रांगोळी बघायला पुढे. तर चला जाऊया. पाण्याला जाते ते बघ वर लिहिले. आता फायनली 11 वाजण्यावर आलेत आणि आमचं नाटक आय डोंट नो किती वाजेपर्यंत होईल. इथे इतका जास्त अंधार आहे की तुम्हाला काहीच दिसत नाहीये, पण जाऊ दे, ॲडजस्ट करा थोडंफार. तर गाईज फायनली आता आम्ही आलोय फिरून आणि आता वाजते 11:30. बोर हो रे, चल ना कुठेतरी फिरके आवा. तर गाईज असाच होता भाऊबीजेचा ब्लॉग. आम्ही काल रात्री पण खूप जास्त एन्जॉय केला. रांगोळी वगैरे बघायला गेलो होतो येवल्यामध्ये. आणि आमच्या येवल्यामध्ये भाऊबीजेच्या दिवशी रांगोळी कॉम्पिटिशन एव्हरी इयर अरेंज केली जाते. तर आम्ही ते बघण्यासाठी मोठ्या संख्येने जातो सगळे येवल्याकडे. मागे यांची चालू आहे डान्स प्रॅक्टिस. मावशीची एंगेजमेंट आहे आणि ते सगळे चाललेत, आजच चाललेत आणि मी नाही जाऊ शकत कारण की इंजिनिअरिंग लाईफ खरंच खूप बकवास आहे. मंडेला माझे पेपर ठेवलेत आणि एंगेजमेंट आहे संडेला. कसं काय जाणार आहे बरं मी, म्हणून कॅन्सल केलं. पण तिकडचे सीन्स आले तुम्हाला दाखवेल. खूप भारी फॅमिली तिथली, म्हणजे खरंच खूप मजा येते. लग्नाला मानले जाते ना कारण बोर्ड्स गाईज. आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूच परत एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.